छत्रपती संभाजीनगरात इम्तियाज जलील यांच्या वाहनावर हल्ला, तिकीट न दिल्यानं नाराज कार्यकर्ते झाले आक्रमक। छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवारी नाकारल्यानं एमआयएमचे कार्यकर्ते नाराज, इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवण्याचा देखील केला प्रयत्न। तिकडे अकोल्यात काँग्रेसच्या हिदायत पटेल यांची धारदार शस्त्रानं मशिदीबाहेरच झाली हत्या। मोहाळा गावातील धक्कादायक घटना। हिदायत पटेल यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार। अकोट शहरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिदायत पटेल यांच्या कुटुंबियांची घेतली भेट। काँग्रेसचे नेते हिदायत पटेल यांची अमानुषपणे निर्घृण हत्या। भाजपच्या नेत्या नवनीत राणांकडून रवी राणांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार। अमरावतीच्या मोरबाग प्रभागामध्ये प्रचार, याआधी साईनगर प्रभागात केलेला प्रचार। राजू शेट्टींचा मुंबईमध्ये मराठी माणसाची सत्ता यावी म्हणून ठाकरे बंधूंना पाठिंबा। राज्यातील इतर महापालिकेत काँग्रेसला दिला पाठिंबा देताना राजू शेट्टींची मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीकाही। नागपुरात अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीचं गीत लॉन्च, तर मराठी सोडून दादांच्या पक्षानं हिंदीमध्ये निवडणूक गीत केलं लॉन्च। बीड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता। ओबीसी आरक्षण 27% गेलं, त्यामुळे निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती। अभिनेत्री नुपूर सावजी यांना नाशिकमध्ये भाजपकडून उमेदवारी। प्रभाग क्रमांक 12 मधून नुपूर सावजी निवडणुकीच्या रिंगणात। नुपूर सावजी यांच्या प्रचाराला सुरुवात, नागरिकांच्या समस्या सोडवण्यावरती भर देणार अशी नुपूर यांची ग्वाही। धुळ्यातील प्रभाग क्रमांक 18 मधील बूथ बदलून देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुणाल पवारांची मागणी। प्रभागातील मोहाडी गावचे मतदान तब्बल 5 किलोमीटर लांब असलेल्या औधान गावामध्ये, त्यामुळे बूथ बदलून देण्याची मागणी। सोलापूरमधील मोहोळच्या नव्या नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रेंच्या जात प्रमाणपत्रावर भाजप नेत्याचा आक्षेप। चुकीचे कागदपत्र जोडून वस्त्रेंनी जात वैधता प्रमाणपत्र मिळवलं, भाजप नेते सोमेश क्षीरसागर यांचीही तक्रार। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची शक्यता। आरक्षण 50% आत असलेल्या 12 जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यामध्ये अपेक्षित। आंदेकर कुटुंब कोठडीमधून निवडणूक लढण्याची शक्यता। लक्ष्मी आंदेकरच्या जामीन अर्जाची सुनावणी मंगळवारी होणार। सोनाली आंदेकर, बंडू आंदेकरचा अद्यापही जामिनासाठी अर्ज नाही। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीत तब्बल 6 दाम्पत्य निवडणुकीच्या रिंगणात उतरले, तर ठाकरेंची शिवसेना, शिंदेंची शिवसेना, काँग्रेस, अजित पवारांची राष्ट्रवादी, भाजप आणि अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत। पुणे मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण, जमीन विक्री प्रकरणासाठी नोंदवण्यात आलेल्या खारगी समितीची मुदत संपली, मात्र समितीकडून अद्याप अहवाल सादर न झाल्यानं समितीला अंतिम मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता। गडचिरोलीमध्ये हजरत वली हैदर शाह यांच्या उरुसाला उत्साहात झाली सुरुवात। 3 राज्यातील भाविक मोठ्या संख्येने या जत्रेमध्ये सहभागी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी। परदेशातून येणाऱ्या कापसावरती 11% आयात शुल्क लागू। आयात शुल्कामुळे कापसाच्या दरात 300 ते 500 रुपयांची वाढ। वर्षाच्या सुरुवातीला कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। धाराशिवमध्ये येलो मोझॅकमुळे 23,000 हेक्टरवरील राजमा पिकाला फटका, तर जिल्ह्यामध्ये 1,15,000 क्विंटल राजमाचं उत्पादन घटण्याची शक्यता। जळगावमध्ये ई पीक पाहणीमध्ये तांत्रिक अडचणींमुळे शेतकरी हैराण। रब्बी पिकांची नोंदणी होत नसल्यानं शेतकरी हैराण। वाशिम जिल्ह्यामध्ये अद्यापही अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या 191 घरांचे पंचनामे होऊनही मदतीची रक्कम मिळालेली नाही। 892 घरांची पडझड झाल्याची नोंद, त्यापैकी 701 घरांना खावटी आणि घर पडझड मदतीचा लाभ। वाशिममध्ये जुगार अड्ड्यावरती पोलिसांची धाड, 14,64,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त, 13 जणांविरोधात गुन्हा देखील दाखल। वर्ध्यामध्ये अवैध तंबाखू वाहतूक करणारा कंटेनर पकडला, 6,000 किलो तंबाखू कंटेनरसह 1,54,13,000चा मुद्देमाल जप्त। हिंगणघाट हैदराबाद मार्गावर वडनेर शिवारात नाकाबंदी करत 2 जणांवरती गुन्हा दाखल। बीडच्या परळीमधील गायरान जमिनीवरती चंदनाची तस्करी करणाऱ्या 7 जणांवर कारवाई। आरोपींकडून 104 किलो चंदनाचं लाकूड आणि 39 किलो चंदनाचे साल जप्त। परळी ग्रामीण पोलिसांची कारवाई, पोलिसात गुन्हाही दाखल। शेअर मार्केटमध्ये पैसा दुप्पट करण्याचा आमिष दाखवून फसवणूक, 2,46,46,098 रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी खासगी कंपनीच्या मालकाला पालघर पोलिसांकडून अटक। नाशिकच्या येवला नगरपालिकेतील शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा झाला संपन्न। नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कारही केला।
नंदुरबारच्या सातपुडा पर्वत रांगेतील धुक्यामुळे मोलगी परिसरातील जनजीवन विस्कळीत, वातावरणाचा आस्वाद घेण्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी दाखल. दृश्यमानता घटली, पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर. कर्नाटकच्या हुबळीमध्ये पोलिसांनी भाजपच्या महिला कार्यकर्तीला नग्न करून मारहाण केल्याचा आरोप. काँग्रेस नगरसेवकाच्या तक्रारीवरून पोलिसांनी मारहाण केली. जुन्या रागातून मारहाण झाली, भाजप कार्यकर्त्यांचा आरोप. साताऱ्याच्या कराडमध्ये उद्यापासून 4 दिवसीय ग्लोबल इमर्जन्सी समिटचं आयोजन. तर या परिषदेमध्ये 11 आंतरराष्ट्रीय आणि 43 राष्ट्रीय तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेच्या लोगोचं अनावरण. मुळशीमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र डुडे यांच्याकडून लोगोचं अनावरण. 19 ते 23 जानेवारी दरम्यान स्पर्धा रंगणार. सोना आणि चांदीच्या भावात सातत्यानं वाढ सुरू. चांदीच्या दरात 9,250 रुपयांची, सोन्याच्या भावात 1,300 रुपयांची वाढ. चांदी 2,49,000 प्रति किलोवर, सोनं प्रति 10 ग्रॅम 1,37,500 रुपयांवर. नाशिकच्या येवल्यात पतंगोत्सवाच्या तयारीला वेग. पतंग व्यावसायिकांमध्ये आसारी बनवण्याची लगबग. आसारींच्या किमतीत मोठी वाढ झाली, त्यामुळे पतंग प्रेमींमध्ये काहीशी निराशा. शिर्डीमधील साई संस्थानला 1,02,00,000ची देणगी. साईबाबांवरील श्रद्धेपोटी मुंबईमधील साईभक्त एशियन पेंट्सचे प्रवर्तक रुपेन चौकसी यांनी दान केले 1,02,00,000 रुपये.